हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आता सकाळची सगळी तयारी वगैरे झालेली आहे बघा. आणि आता मला बनवायचं आहे आमरस. त्याच्यानंतर बनवायची आहे थोडी फ्राय भाजी टिफिनसाठी. बटाटा फ्राय बनवणार आहे. त्याच्यानंतर पूर्वांना आणि ऋतून वेगळाच कुटाणा करून ठेवलाय. म्हणजे त्यांनी ना आता लाडू बनवायला लागले शेंगदाण्याचे. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेंगदाण्याचे गुळ शेंगदाणा मिक्स लाडू नसतात काय त्याच्यामध्ये तूप वगैरे घालून काय ते लाडू बनवायला लागलेत. तर ना आता मी बनवणार आहे बघा. आपले आमरस बनवून घेते पहिल्यांदा. तर आंबे वगैरे स्वच्छ असे धुवून घेतलेत. पहिले जे माझे आंबे होते ना माहेरून आणलेले, माझ्या गावाकडून आणलेले, ते सगळे संपलेत. आता परत गुरुवारचा आमचा काल बाजार झाला ना, तर गुरुवारच्या बाजारामध्ये यांनी भरपूर आंबे आणलेत विकतचे आपले. तर ते सगळे आंबे ना धुवून वगैरे स्वच्छ पुसून ठेवले मी. कारण कसं होतंय बाजारामध्ये ना आता धूळ वगैरे असते, त्यामुळे सगळं काय असेल ते धुवून पुसून ठेवलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं चला आता थोडासा आमरस बनवून घ्यावा. तर आम्ही 3 जणच खाणार होतो. त्यांनी तर मग टिफिन घेऊन गेले होते. त्यासाठी आमच्या तिघांपुरता आमरस करून घेतला. त्यात साखर टाकायची काही गरज नव्हती, एकदम थोडंसं नॉर्मल साखर टाकलेली आहे मी. आणि त्याच्यानंतर आमरस वगैरे करून म्हणजे थोडंसं त्यांना लवकर जेवायचं होतं, त्यामुळे मिक्स पण करून दिलं. नाहीतर मी मिक्स करत नाही, डायरेक्ट फ्रीजमध्ये ठेवून देते. तर त्याच्यानंतर माझा आता इथं कुटाणं काढलेलं आहे बघा. ते म्हणजे सकाळची कामं, म्हणजे अजून मला भाजी वगैरे बनवायची. म्हणजे आम्हाला जेवणासाठी एक टिफिनची भाजी बनवली, एक बनवायची. तर इथं ना आता मला ही भरपूर दिवस झालं तसंच करावं म्हणून राहून गेलं. तर मनी प्लांटला ना बरेच दिवस झालं साफ केलं नव्हतं. म्हणजे 4-5 दिवस झालं अजिबात त्याचे पानं वगैरे स्वच्छ धुवून घेतली नव्हती. आता पावसाळा असो उन्हाळा असो, त्याचे काय होते माहिती का, झाडांचे पानं असतात ना त्याच्यावर ना अशी माती जमा झाल्यासारखी दिसते, अशी रीती दिसते, थोडीशी नॉर्मल नसते का. आणि ती पानं अशी हिरवीगार दिसत नाहीत बघा. आता आपण स्प्रे केल्यावर जशी हिरवीगार दिसतात ना, फ्रेश दिसते एकदम, जशी आपली खायची पानं असतात ना, विड्याची पानं असतात ना, तशी पानं दिसते एकदम फ्रेश केल्यावर. आणि त्याचा कलर पण लगेच चेंज होते. आणि त्याच्यावर धूळ बसली ना काळपट कशी तर दिसते. मग थोडंसं फ्रेश करून ती पानं वगैरे घेतली, थोडं कुंडीमध्ये पाणी वगैरे ओतून घेतलं. आणि त्याच्यानंतर मग थोडं तिथंच म्हणलं आता स्प्रे आहे तर थोडीशी खिडकीची जाळी पण साफ करून घेतली. तर काय होतंय माहितीये का, हातासारखी अशी एक काम आपल्या ती काय मी ठरवलं नव्हतं बरं का, ते ऑटोमॅटिक म्हणजे एखाद दिवशी आपण ठरवलेलं नसते, पण ती काम होते तसं झालंय ते खिडकीच्या जाळीचं. तर त्याच्यानंतर ही आहे ना झाड, काय झालं तर मी पहिल्यांदा आणलं ना त्यावेळेस उन्हात लावलं होतं बघा बाहेर. तर उन्हात म्हणजे एकदम असं थोडंसं मोठं होतं, याची पानं वगैरे मोठी होती, गळून पडलीत सध्या. तर ते उन्हात ना एकदम उन्हाळा कडक होतं, तर त्याला काही ते सूट झालं नाही. मग ती घरात आणून लावलीत मी. तर घरामध्ये जरा म्हणजे चांगलं आलंय, तर ती थोडंसं म्हणजे पार्किंगमध्ये लावले. तर सावलीत लावा असं सांगितलं होतं त्यांनी आम्हाला, तर सावलीत लावलेलं आहे. तोपर्यंत इकडं मी सगळं करते, तर इकडं कुटाणा बघा काय चाललंय. म्हणजे सुट्टी परवडायचीच नाही मला, असं मला म्हणजे सुट्टी लागल्यावरच वाटलं होतं की म्हणजे माझी एकदम 100% खरं ठरले माझं आता ती म्हणणं वाटलेलं जे काय मला होतं ते. आता तुम्हाला सांगते मी, ही किचनचं मी आवरून गेलते, ती कसा पसारा झालाय सगळा बघा. इथं गूळ, इकडं शेंगदाणे आणि संपूर्ण म्हणजे मिक्सरचं म्हणजे जे काय शेंगदाण्याचं कूट होतं ना भाजीसाठी बनवलेलं, त्याचं पण आता सगळा बट्ट्याबोळ झालेलं आहे. त्याचं पण आता लाडूच बनणार आहे ती, असं मला वाटाले. तर इकडं ह्यानी काय केले माहितीये का, ही कुटाणा करून घेतलाय बघा. हे आता मिक्सरच्या भांड्यात लावून हे मोठं भांडं पण काढलं, ती छोटं भांडं ठेवून तसंच मोठं भांडं काढलं, त्याच्यामध्ये गूळ टाकला, शेंगदाणे टाकले, काय केलेलं आहे. आणि इकडे आरामात इकडे मळत बसलीत लाडू पोरं. तर काय करायचं अशा पोरांना, आता म्हणलं जाऊ दे, आता काय बोलून काय फायदा नाही. कसं सुट्टी आहे तोपर्यंत आपल्या तोंडाला चिकट टेप लावलेलं चांगलं आहे असं मला वाटते. कारण त्यांना बोलण्याच्या ऐवजी आपली बोलत बसण्यापेक्षा काय कामं केलेली परवडली. तर असं द्या. तर ही त्यांच्या दोघांना पण लाडू आवडतेत आणि मला पण आवडतेत तशी. तर म्हटलं आता केलेत, मला पण आवडते, तर असू द्या म्हणलं. तर त्यांचा दोघांनी ही लाडू वगैरे पूर्वाने करून घेतले. तर त्याच्यानंतर ना मी म्हणलं आता सगळं एकदाच आवरून घेऊ दे, मला किचन साफ करू दे, त्याच्यानंतर मला भाज्या बनवायचे आहेत. तोपर्यंत ह्यांना सगळं मी ह्यांच्याकडे लक्ष देतो. तर इकडं माझं दूध ना थोडक्यात वाचले, म्हणजे दूध ना असं उतू जाणारच होतं, तेवढ्यात मी बंद केलेलं आहे. त्याच्यानंतर आता मला बघा बनवायची होती वांग्याची भाजी. तर वांग्याच्या भाजीसाठी ना मस्त असा कांदा चिरून घेतलेला आहे, थोडासा कढीपत्ता ठेचून घेतलेला, लसूण, थोडीशी जिरे, थोडीशी मोहरी, असं मस्त सगळं टाकून घेतलेलं आहे. थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे. आणि टोमॅटो ना सगळं मस्त मऊसर तळून घेतले मी. तोपर्यंत ना मी अजिबात त्याच्यामध्ये दुसरं काय टाकत नाही, जोपर्यंत टोमॅटो मऊ होत नाही तोपर्यंत त्या शाण्या भाजीला टेस्टच येत नाही. तर हे सगळं तळून झाल्यानंतर घरचं काळं तिखट टाकलेलं आहे. आणि जी काय आपली वांगी कट केलेली होती ती वांगी टाकून घेतलेली आहेत. थोडंसं म्हणजे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे.
मला ना वांग्याच्या भाजीत काय माहिती पहिल्यापासून ना असं म्हणजे जर रस्सा भाजी बनवायची असेल ना तर अजिबात म्हणजे शेंगदाण्याचं कूट जास्त आवडत नाही. मी स्वतःसाठी तर एकटीसाठी जर एका दिवशी बनवायची असली ना आता सगळ्यांसाठी समजा सुकी म्हणजे एकटीसाठी जर मला बनवायची ना मी अजिबात कूटच टाकत नाही. म्हणजे मला ना थोडंसं म्हणजे पातळ भाजी असते ना जर आपण आमटी म्हणून खाते तर ती तशीच असली पाहिजे ना, जास्त घट्ट असली तर मग खावत. तर मग त्याच्यासाठी ना सुक्या भाजीमध्ये मला बनवायचं होतं बघा टिफिनसाठी बटाटा फ्राय. तर बटाटा फ्रायसाठी ना लसूण ठेचून घेतला, थोडासा कढीपत्ता, थोडीशी मोहरी, थोडीशी जिरे, सगळ्याला असा मस्त असा तडका देऊन घेतला. आणि ते झालं की त्याच्यामध्ये बटाटा चिरलेलं होतं ना कट केलेलं ते टाकून घेतले. तर याला ना मी पाणी अजिबात थोडं सुद्धा ओतत नाही. बटाटा फ्रायमध्ये थोडं पण पाणी ओतत नाही, त्याची वेगळीच टेस्ट येते बघा. आणि थोडीशी हळद टाकली तर ही ना बटाटा आपलं आपण वडापावमध्ये किंवा ह्याच्यामध्ये घालतात ना बटाटा समोसामध्ये तर तशी टेस्ट लागते. थोडंच कमी तशीच टेस्ट लागते, कारण काय माहिती आहे ह्याच्यात पाणीच ओतत नाही मी. तर तसंच होतंय. तर थोडंसं नॉर्मल एकदम काळं तिखट टाकलेलं आहे. आणि टिफिनची भाजी वगैरे तर माझी बनवून तयार झाली. फक्त ना वाफेवर शिजवून घेतली. वाफेवर जेवढी शिजवेल ना आपण तर ऑटोमॅटिक शिजते. वाफेवर 1-2-4 मिनिटं वाफ दिली ना तर शिजून होते. तर सगळं बटाट्याची भाजी सगळी, वांग्याचा थोडासा रस्सा, आमरस, परत आपलं शेंगदाण्याचे लाडू हे सगळा कुटाणा करून आता जवळजवळ एक मोठे 2 ढिगारे पडलेले आहेत तिथं तुम्हाला दिसत असेल. तर हे सगळं मला आता घासायचं आहे. हे जोपर्यंत घासून व्यवस्थित किचन कट्यावर असं टापटीप दिसत नाही तोपर्यंत आपलं मला काय म्हणजे आराम दिवसभर निवांत असं वाटत नाही. आता पोरायचं शेवटी थोडंफार आता किचनमध्ये असं करतेत म्हणा, आता सुट्ट्या आहेत म्हणलं. परत त्यांना घरी बस म्हणलं तरी आपण ती काय बसणार नाहीत, कारण त्यांचं कसं आहे माहिती का आता सुट्टी आहे तोपर्यंत एन्जॉय करतात. परत त्यांचं अभ्यासातून त्यांना इकडे पण बघायला भेटणार नाही इतकं म्हणजे अभ्यास असतो पोरांना आता. कारण ऋतूचं पुढच्या वर्षी 10वीचं वर्ष आहे आणि पूर्वाचं 6वीचं वर्ष आहे, त्यामुळे त्यांचं कसं होणार आहे. परत त्यांना अभ्यास जरा वरचीवर असा वाढत जाणार आहे. तर भांडे इथं भरपूर पडले होते. तर पहिल्यांदा काय करते मी सगळे भांडे स्वच्छ ना बेसिन खाली धुवून घेऊन मग सगळे भांडे घासायला सुरुवात करते. ते खरकटे वगैरे काढून एका साईडला ठेवून देते आणि त्याच्यानंतर ते भांडे धुवून घेते. असं केल्यामुळे काय होतंय जी बेसिंगचं पैप वगैरे आहेत ना ते आपले क्लीन राहतात, एकदम स्वच्छ राहतात. आणि आमचं बरेच दिवस झाला आता घर बांधल्यापासून ना आम्ही स्वच्छ केलं नाही तरी पण ना एकदम असे स्वच्छ झालेत बघा पैप असे, म्हणजे अजिबात खराब होत नाहीत. कारण आम्ही खरकट वगैरे त्यात अजिबात काही टाकतच नाही. असं जे काय ते सगळं वळ करून आमच्या घराच्या साईडला ना ओपन जागा भरपूर आहे. म्हणजे आम्ही ना एकदम सिटीच्या एरियामध्ये नसल्यामुळं घराला असं साईडला भरपूर असे प्लॉटिंग पडलेली जागा असते ना विकासाठी काढलेली वगैरे ती एक्स्ट्रा तशीच पडलेत. तर त्याच्यामध्ये काय होतंय असं हे होतंय म्हणजे जागा आपल्याला भेटते की असं कोणाची तिथे जागा आहे आणि असं ना नाही, असं एक्स्ट्रा जागा भरपूर आहे, आपण तिथं घेऊन जाऊन टाकू शकतोय. तर त्याच्यानंतर बघा पूर्वाचं इथं बघा काय चाललंय तिचं ना सकाळी आवराचं चाललंय थोडंसं. तर सकाळची ताई इथंपर्यंतच ना 9 वाजले होते. तर इथंपर्यंत आमचं सगळं काम आवरले, कारण सकाळी आम्ही लवकर उठलो होतो. आणि लवकर म्हटलं तर सकाळी आम्ही ना 5:30ला उठलो होतो, त्यामुळे आमचं सगळं काम झालेलं आहे. तर भेटूया माझ्या उद्याच्या ना नेक्स्ट व्लॉगमध्ये. इथंच व्हिडिओचा एंड करते.